वहिनी लवकर लवकर द्या मला नाश्ता, टाइम होते. हो ननदबाई, बनून राहिला नाश्ता, बनून राहिला. थांबा जरा 5 मिनिट, 5 मिनिटात होतेच. वहिनी यू नो आय एम व्हेरी लेट. टाइम होते मला. टाइम होते तर मग आम्ही काय करावं ननदबाई? मग तुम्हाला टाइम होते तर तुम्ही तुमचं बनवून घेत जाणार आणि बस खाऊन आपलं चाललं जा. सावट्यामध्ये वेळ लागते, उशीर लागते. मला नाही येत वहिनी बनवता. नाही येत बनवता तर शिका. आम्हाला कुठं येत होतं, आम्ही शिकलो तेव्हा येते. तुम्ही शिका, तुम्हाला येईन. टाइम नाही. चला काय बनवलं लवकर द्या. हो कांदा पोहा बनवला. पोहा पोहा तर समजते ना, कांदा पोहा आलू टाकून. ओ गॉड शिट, आय डोंट लाईक पोहा. मला नाही आवडत पोहा. पोहाच बनवला ननदबाई. आता आवडे ना आवडे खावा तर लागणच, थोडासा खा. पण दुसरं काही बनवत नाही बा मी. मला तो धलिया आहे ना, धलिया तो बनवून द्या. धलिया थोडासा. ननदबाई घरामध्ये लय कामं राहते. एक नाश्ता बनला सर्वजण करा. तुम्हाला दलिया पाहिजे तुम्ही तुमचं बनवा आणि खा. आम्ही दलिया बनवणार नाही. सगळ्याला नाश्ता द्यावा लागन, आता नंतर भांडे घासायला लागन, चहा बनवा लागन. किती कामं राहते. तुम्ही काय खाऊन न चालल्या जाण तुमच्या क्लासले. आम्ही घरामध्ये किती कामं करत राहू. तुमचं तुम्ही बनवा. तुम्हाला दलिया पाहिजे बनवा, नाही तर मग पोहा खा. ललिता हो त्या बाई झालाच पोहा बनलाच. आता खोरूनच राहिली काजल. देतो सगळ्याला, बसले आहेत ना तिकडे बाहेर, देतो सगळ्याला देतो आता. हो दे. पण डोलीला काय म्हणतो तू? ती कायले बनवून? तू असल्यावर काजल असल्यावर तिला काय गरज स्वयंपाक करायची? आता बाई पा मी त्याच्या भल्यासाठीच म्हणून राहिली. त्यानं जरासं काही शिकलं पाहिजे. आता काही चहा तरी बनवता आला पाहिजे, काही भाजीपोळी तरी बनवता आला पाहिजे, डाळ वरण तरी डाळ वरण म्हणतो हट बाई, काय म्हणते आपलं डाळ भात तरी बनवता आलं पाहिजे. असं काही शिकलं नाही पाहिजे का ननदबाई ना? आता सासरी जाणार आहे ननदबाई, तिथं काय करून मग? इथं तर हाव आम्ही करून घेतो, बोलतो चालतो तरी करतो. पण तिथं जाणार आहो काय आम्ही त्याच्या सोबत? आहे ना तिची सासू, करते तिची सासू. सासवा करते आता बाई, करते सासवा. कोणते सासू करते? तुम्ही करता? माई गोष्ट अलग आहे. कोणती गोष्ट माचुरावर काऊन आणतो तू? तसंच तुमची गोष्ट अलग आहे तर ननदबाईच्या सासूची गोष्ट बी अलगच आहे. किती दिवस राहणार आहे वडोली आता? 4-5 महिने. मग तर ते सासरे चालली जाईन तिकडे. तोपर्यंत द्या ना बनवून तिले जे म्हणते ते करा ना. तिचे लाड पुरवा ना. तसं नाही आता बाई, लाड पुरवतो. लाड पुरवाले काही नाही. एकटी एकुलती एक ननदबाई आहे आमची. पुरवतो लाड, जे म्हटलं ते देतो. पण त्याच्या भल्यासाठी म्हणून राहिली बा मी. जरासं शिकलं. आता सासू आहे एकटीच आहे तर एकटीच सासू करत राहीन काय? ननदबाईले बसून ठेवून काय? कोणती सासू ननदबाईले बसून ठेवून? कोणती सासू सुनीले बसून ठेवते? तर ननदबाईची सासू ननदबाईले बसून ठेवून. शेवटी मग आपल्यावरच येईन. मायबापानं काही नाही शिकवलं, मायनं काही नाही शिकवलं. आम्हाला तर काही नाही, तुमच्यावरच येईन. तिची सासू म्हणून त्याची सासू म्हणून मायनं काहीच नाही शिकवलं म्हणून म्हणतो बा जरासं शिका म्हणून. डोली बरोबर बोलते हो तू वहिनी, बरोबर म्हणते. जरासं शिक, जरासा स्वयंपाक करणं शिक. ओके ओके आई, मी शिकन मी. पण आता नाही. आता मला टाइम होत आहे क्लासला. वहिनीला म्हण की मला लवकर दलिया बनवून दे म्हणून. पाहिलं लिहिता शिकन म्हणते ते. तर दे तिला पटकन दलिया बनवून. जाऊ दे, उशीर होते बिचारीले तर. जाऊ दे, शिकाची शिकन ते. सासूच्या घरी शिकन. सासूच्या घरी शिकन. काय नाही, नाश्ता करते आणि क्लासला जाते. तुम्ही काय करता? आता मी घरीच आहो. पण डोली उद्या मी जाईल मी दिल्लीला. ओ अच्छा, उद्या दिल्लीला जा तुम्ही? अच्छा ठीक आहे, जा. काय हरकत नाही. मला भेटायचं आहे मग एक वेळा जायच्या अगोदर. दिल्लीला जायच्या अगोदर मला भेटायचं आहे. ओके पण कुठे भेटायचं? तू निघाली का क्लासला? घरून निघाली का क्लाससाठी? आठाच नाही, आठाच मी नाश्ता करते आणि मगच जाते. बरं ठीक आहे मग. तू निघाली म्हणजे मला कॉल कर, मी येतो मग. ओके. अजय काय करत राहतं रे अजय? किती बोलतो फोनवर? नुसतं घंटा 2 घंटे फोनवरच बसला राहतं. एवढा नको बोलत जाऊ फोनवर. काही नाही होत नाही. काय होते बोललो तो साक्षीगण झालं ना, मग आता बोलू नाही शकत का मी? काही फरक पडते काय? फरक नाही पडत. पण कामधंदे सोडून, खाणं पिणं सोडून ते फोनवरच. जेवून घे ना, खाऊन घे जरासा, नाश्ता तर करून घे. काय बनवलं नाश्ता? पराठा बनवला, चाय पराठा. आई तुला माहित आहे ना मी चाय पराठा खात नाही. मला पास्ता बनवून दे, पास्ता मस्त आलू टाकून. मला नाही येत रे बापा ते कायचं पास्ता होतं. मला नाही येत बनवता. तूच बनव मग. मला नाही येत नाही. मामी मस्त बनवते पास्ता, एक नंबर. तसा बनव ना तू. युट्यूबवर पाहिनं रेसिपी पास्त्याची, तशी बनव ना. मामी पाऊच बनवते, मस्त बनवते.
मी नाही पाहत बापा ते पाहू पाहू मला नाही जमत. मला जे येते साधं सुद्धा ते मी करतो. आता डॉली येईन का नाही तिले करायला लावजो. पास्ता फास्ता जे म्हटलं ते. तिले येते का आई करता स्वयंपाक येते तिले डोलीले करता येते? मला काय माहित मी बोलतो का फोनवर तिच्यासोबत? तू बोलतो ना तर विचारलं नाही तू ना? विचारता ना काय काय बनवता येते कसं कसं बनवतं म्हणून? ते नाही विचारलं आई म्या स्वयंपाक येते काय बनवता येते काय नाही म्हणून. ते नाही विचारलं तर काय बोलत राहतं मग एवढं? काय गोष्टी करतो बापा? अशाच गोष्टी करतो आई. अभ्यासाच्या करिअरच्या याच्या त्याच्या अशाच खाण्यापिण्याच्या गोष्टी नाही करत. मी आजपर्यंत विचारलं बी नाही तिला तुला काय आवडते खावाले किंवा काय बनवता येते काहीच नाही विचारलं मी. रे वा एअरपोर्टा विचारता ना काय काय बनवता येते बा तुले? विचारता ना चाय बनवता येते का नाही येत? येत असं म्हणा. हर पोरी बारीले येतेच. 15 वर्षापासून शिकून जातात पोरी बनवणं येत असं. पण विचारायला पाहिजे होतं तू ना. आता पास्ता म्हणतो तो येते का तिले पास्ता बनवतात? मला तर नाही येत बापा. येत असं नाही येत असं सगळ्यालेच येते. तिला नसून येत का? येत असं. हो येत असं बापा. नाही बी येत असलं तर मग इथं येऊन शिकून जाईल. हो आई तू देस तर नाही येत तू काय तिला शिकवशील? हो हो तेच तर आहे ना. मग आता ते मोबाईलात पाहू शिकन ते. मी तर नाही पाहत. ते शिकून जाईल तुझ्यासाठी नाही शिकन का ते? हो हो शिकन. चल मी चाललो. कुठं? येतो मी जरासा मार्केटातून. उद्या चाललो ना मी तर काही घेवायचं आहे मला. एखादं टी शर्ट घेतो आणि येतो मग. खोटा काऊन बोलतो? टी शर्ट घ्यावाचा का डॉलीला भेटायला जायचं? खरं बोल ना. मी काय मना करतो का तुले? त्या बाप मना करते काय? आई तू बी न हो ठीक आहे मी डॉलीलाच भेटायला जातो. मी आता जाईन मग रक्षाबंधन पर्यंत काही येत नाही. म्हटलं जो तो जरासा भेटून चालला जातो मग. हो आणि विचारून घेतो स्वयंपाक येते का नाही येत तर. काय इथे स्वयंपाकाचं राहू दे ना. ते नाही विचारत मी. येतच असं तिले. मग नाही येणार तर मग तू करशील? आपण तू आहे ना. तू 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 नाही करशील काय? हो करन ना. मी सून आल्यावर बी मीच करन. झालं तर मग अजून काय पाहिजे दे मग मला. चाल मग आपण दोघं पास्ता बनवू. चल मी शिकवतो तुला. चाल बापा चाल शिकव. काऊन थकली काय ललिता? थकली काय? हो ना व थकले ना. एवढे काम करून थकूही नाही काय? थकाचाही मला अधिकार नाही काय? कामच करत राहू काय? अरे बा चिंता वाटली म्हणून विचारलो बा. थकली काय? एवढं मोठं बोलायची काय गरज होती तुले? लयच बोलतो माट्यावानी. आला का सारा इकडे घुमते तशावानी. तुझी जबान तू जीभ आहे ना माट्या होय तू जीभ. जा ना हो तिकडे जाऊन बसा आणि तिकडे मॅप नको करा. एक तर काम करू थकून गेली आणि त्याच्यामध्ये माट्या वय जीभ नाही हे होईन ते होय. काहीतरी तुमची टोपी नाही उडत तेच बरं आहे. नाही तर आता बोलायला लागले ना लबड पण तुमची टोपी तुमचा चष्मा उडून जाते. टकला दिसते. टकला आहो का मी? टकला आहो मी? आता मग बहुत अलबजार आहे ना मधात खाली आहे टाकलं. काही नको बोलू. त्या बाप बी टकलाच आहे एका साईडनं. मला म्हणतो तो. असू द्या टकला राहावे नाही तर काही राहावे. मा बाप होय. आता मग मला बी काय टकला म्हणतो. टकला राहू ना काही राहू तुझ्या नवरा हो. मी काय म्हणतो बाबा? काही बोलून राहिले मी थकली चुपचाप बसली आहे. तुम्हीच तर लावून राहिले असं तसं फालतूचं बोलून राहिले. बोलताना मग मी बोलले तर म्हणता मग जास्त नको बोलू. मग मी बोलूही नाही. मग मी चुपचापच राहू काय? नाही बोल ना. तू बोलतानीच चांगली दिसतो. बोल बोल. काऊन थकली एवढी? काय आज काय लयच काम होतं का? महिन्याभराचा स्वयंपाक करून घेतली काय आजच? अहो काय सांगू बापा. तुमची बहीण एक काम नाही करत आणि त्याच्यामध्ये तुमची आई देते त्याला तिले ओलावा. करू नको देऊ म्हणते. तुम्ही दोघे आहे तिघे आहे तर काय करता मग पोरीले काम नको सांगा म्हणते. सोपते का तुमच्या आईले असं? आता सासरे जाईन 2 दिवसानं. मग तिथं गेल्यावर आम्ही जाईन काय ती त्याच्या संग? काऊन काय केलं डोलीनं? आतापर्यंत तर केलं तू ना. ते जे म्हटलं ते तिले बनवून दिलं. आता काय तुझ्या पोटात बुई आली? हो केलं करतो तसं काही नाही करतो मी. पण ननद बाईले थोडंसं शिकवलं पाहिजे आता कामधंदे. सासरी गेले म्हणजे काय होईल मग त्याचं? तिथं सासू करते का? तिथं आमची सासू करते का? तर तिची सासू करण ना. ताने देते उलटे ताने. काय शिकली काय नाही असं तसं. शिकलीच नाही काय असं तसं. हो तर बरोबर काय तू मग शिकवत जाय ना तिले. शिकवत जाय. हो तर म्हणाले गेली मगानी दलिया बनवून दे म्हणे. मी म्हणाले गेले तर तुमची आईच मधात बोलली राहू दे म्हणे. तिला नको शिकू ती शिकन ते तिच्या मताने. राहू दे म्हटलं. तर मग दिला बाबा दलिया बनवून दिला डबल. पहिले पोहा बनवला मग ननदबाईसाठी दलिया बनवला. आणि दलियामध्ये अजून मीठ जास्त पडलं तर जास्त नव्हतं त्याला जास्त लागलं. आता अजून ते ठेवून अजून ते काय म्हणते ओट्स आणलं बाबा. त्याने ओट्स नाव आहे त्याचं. ते बनवून मागलं मग ते बनवून दिलं बाबा. हा पहा बरं ते तेवढंच नाही बनवणं होत त्याच्या ननदबाईकडून. कधी शिकन मग? बरं ठीक आहे. ते म्हणणं तर बरोबर आहे. डोलीनं थोडंसं शिकलं पाहिजे आता. नाही काही तर थोडं तिच्या पुरतं तरी तिला बनवता आलं पाहिजे. मग आता मी बोलतो तर मग वाईट होते. तुम्हीच बोला आता. तुम्हीच काहीतरी करा का डोली ननदबाईले आलं पाहिजे करता. बरं ठीक आहे. तुमच्या बहिणीच्या भलाईसाठीच म्हणून राहिली मी. नाही तर फालतू सासरे गेल्याबरोबर झगडे होईल आणि तुमची बहिणी तशी येऊन बसणार.
मग लग्न होऊन बी काही फायदा नाही. एक वेळा कुवारी पोरगी मायबापाच्या घरी राहू शकते धेरेचे बाबा, पण का नाही लग्न झाल्यावर पोरगी मायबापाच्या घरी राहू शकत नाही. राहिली तर फालतू ते अलगच पडते ते. म्हणून म्हणतो तुम्ही त्याच्या भल्यासाठी शिकवत यायले काही ना काही करा, काही ना काही का त्याईनं स्वयंपाक केला पाहिजे, शिकल्या पाहिजे. थांब आता बरोबर आहे तू योगी बरोबर आहे. मी पाहतो आता. सुनबाई बनवता काय जराशे भजे, कांदे भजे आणि त्याच्यासोबत चहा. हो मामाजी बनवतो ना. डॉली कुठं गेली होती? कुठं नाही दादा, मी क्लासला गेली होती. क्लासले? ललिता थांबजो. काय हो, काय बनवू अजून, काय बनवू? पापड गिपड तळू काय? नाही ललिता तू राहू दे, तू बस. आपण मामाजी भजे म्हणतात ना, भजे ना चहा तर बनवून घेतो ना, मग बसतो. नाही तू नको बनवू, डॉली बनवून. दादा मी फकोडे मी बनवून? मला नाही येतच नाही, मला येतच नाही, मी नाही बनवत. ननदबाई फकोडे नाही, भजे म्हणते आपल्या भाषेमध्ये भजे. ललिता शिकवते तुले, वहिनी शिकवते, तर वहिनी जवळ उभी राहून शिकून घे. येत नाही म्हटल्यानं होत नाही. मदन आताच तर आली रे, तिले जरासा हात पाय घे, धू दे, आराम करू दे. थांब ना, ही काही ओझे ओढायला गेली होती का? ते क्लासला गेली होती, तिथं जाऊन बसलीच होती एसीच्या रूम मध्ये. आराम करायची काय गरज आहे? जेव्हा नाही आता वयच काय आहे तिचं. डॉली चल हात पाय धुई आणि वहिनी संग स्वयंपाकघरात जाय आणि भजे पापड आणि चहा पटकन बनवून आणा दोघे नंदा भाऊजया. काय म्हटलं डॉली? दादा मी हे बंद कर, पटकन जाय शिकून घे सगळं वहिनीपासून कसं कसं बनवते. बरं ललिता तिच्याच हातानं करू दे तिले, फक्त तू उभी राहून सांग याच्यात हे टाकायचं त्याच्यात हे टाकायचं काय, आणि करू दे डोलीले. हो ठीक आहे, चला ननदबाई शिकवतो तुम्हाला, पुरा स्वयंपाक शिकवतो. डोली गो. ओके दादा, ओके जाते. मदन काय ललिता करते म्हणून आता डोलीले लावला का तुला स्वयंपाकाले? ललिताले आराम भेटला पाहिजे म्हणून. आई तू कनी हमेशा असा उलटा विचार करत नको जात जाऊ. आता डोलीले गरज आहे स्वयंपाक करणं शिकायची. बाबा काय म्हणता तुम्ही? आता थोडे दिवसामध्ये सासरी जाईन ते, तर सासरी जाईन का मग हे ललिता तिच्यासोबत सासरी जाईन का स्वयंपाक तिले करून देवाले? तिथं तिलेच करायला लागन तिच्या हातानं. म्हणून आतापासून प्रॅक्टिस केली ते बरं, समोर चालून अडचण नाही होणार. बरोबर बेटा मदन तू बरोबर आहे, शिकली पाहिजे डोली, आता शिकली पाहिजे. आता ते क्लास बंद केले पाहिजे आणि घरातले कामं शिकली पाहिजे जराशे. नाही बाबा मी म्हणत नाही क्लास बंद केले पाहिजे, तिनं क्लास बी सुरू ठेवावं ना, हे बी शिकाव जरासं, हे बी आलं पाहिजे अडी अडचणीले. सासरी गेल्यावर सासू करत नाही, आई तू करतो काय? आज जेव्हा बिंदू वहिनी आली आपल्या घरामध्ये लगून होऊन तेव्हापासून तुला कामं करणं सोडले. पुरे कामं बिंदू वहिनीनं केले. बिंदू वहिनी होय म्हणून केलं, दुसरे कोणी नाही केलं असतं. हा ते तर बरोबर आहे रे, कोणी सासू करत नाही म्हणा, पण कोणी करू बी लागते. आता सुनीला नाही आलं तर करतेस ना, तर मा सुनीला येत होतं सगळं, तिनं सांभाळून घेतलं. सगळ्या सुनात बिंदू वहिनी सारख्या नाही राहत, आपल्या डोली सारख्या बी राहते. डोलीला काही येत नाही, तिथं तिची सासू म्हणून पहिल्यांदा गेल्यावर हे कर तर नाही आलं म्हणजे मग कोणाची हलकी होईन? तूही मायनं काहीच नाही शिकवलं म्हणून असं नाही होईन काय आई? तर तू ओलावा देऊ नको, डोलीले कामं करणं शिकव. बरं समोता काय म्हणते मदन? डोलीले शिकव, तिले स्वयंपाकात लाव तर ते शिकन. हो ठीक आहे बापा, मग आता तिले शिकवा लागन, शिकवते ते ललिता.